आणि ज्यावेळेस आपण भारतीय संघाची चर्चा केली 1932 साली भारतीय संघाला एक दिवसीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त झाला होता आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने त्यावेळेला पदार्पण केलं होतं. बॅटिंगसाठी आता क्रमांक 3 नितीन आलेले आहेत. यावेळेला परफेक्ट यॉर्करला प्रत्युत्तर, एक सिंगल धाव. भन्नाट वेग आहे या खेळाडूच्या पाठीमागे. ज्या प्रकारे बॉल हाताळलेले आहेत, वेग चांगला आहे आणि त्याचबरोबर आता टप्प्यावरती काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जिथे वाळणे 11ला अलीकडच्या 2 बॉलवरती बांधून ठेवला आणि किंबहुना एक विकेट देखील मिळवलेली आहे हातलोड संघाने पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. स्ट्रायकर एंडला एक चांगले हिटर नितीन तयार, क्षमता आहे. हो, इथे पहा, निश्चित प्रयत्न हा होता का मंकडिंग करण्याचा, कारण नॉन स्ट्रायकर एंडला अरुण होते. परंतु ज्या प्रकारे त्यांनी हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला होता, ज्या प्रकारे ते धावत आले होते, जी रिदम होती, आणि ज्यानंतर क्रीज मध्ये येताना त्यांनी हा प्रयत्न केला, परंतु निश्चित बॉल एस्टरने लावू शकले नाही. चला घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका. तुम्ही पाहत आहात गाडवली गावची मानाची स्पर्धा, KSK क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत 9वी स्पर्धा. हो, या वेळेला पहा लेंथ बॉल आहे आणि प्रामुख्याने पंचांकडे अपील केली लेंथ बॉल साठी. आलाय तो डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. एका षटका अखेरीस टीम वाळणे 11 ने बनवलेल्या आहेत 8, आणि प्रामुख्याने वाळणे 11 फलंदाजी करताना 2 चौकार फलंदाज योगेश यांच्या बॅट मधून आले, तर पहिली विकेट यश मोरे यांनी संघाला मिळवून दिलेली आहे हातलोडला. चला टीम हातलोड घाई करा, माफ करा, स्कोर बोर्ड मध्ये आम्ही दुरुस्ती करत आहोत. 9 धावा धावफलकावरती टीम वाळणे 11. आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळत आहोत. आता स्ट्रायकर एंडला अरुण येतील, ज्यांच्याकडे आता इथून पुढच्या फलंदाजीचा दारोमदार आहे. परंतु आता षटक क्रमांक 2 साठी टीम हातलोडने कोणता पर्याय निवडलाय, तर आपल्या संघातला एक अनुभवी अस्त्र टीम हातलोडने बाहेर काढलंय. क्रमांक 2 साठी सुजित मोरे, प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, परंतु आता याच अनुभवाचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. अनेक वेळा आपण चर्चा करत आलो की तुम्ही काल काय केलं हे लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताय ना हे लोक पाहत असतात. म्हणजे काल जे तुम्ही केलं असतं ना त्याच्यामुळे लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून वाढलेल्या असतात. आता इकडेही फलंदाजाला चांगला सूर गवसणार की गोलंदाज आपली चमक दाखवणार. मॅचला होते सुरुवात. षटक क्रमांक 2. फुलरलेनचा बॉल, एक सिंगल धाव. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक चांगलं व्हेरिएशन दाखवलेलं आहे. शॉर्ट पिच न टाकता, लेन बॉल न टाकता ओव्हर पिच टाकलेला आहे. म्हणजे टप्पा या बॉलच्या पाठीमागे निवडला की उजव्या स्टीच्या बाहेर वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो इकडे यशस्वी होतोय. पुढील बॉल प्रगतीपथावरती. याही वेळेला सेम लाईन आणि या वेळेला सेम रिझल्ट. वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न, आलाय तो डॉट. स्कोर मध्ये बोंबाबोंब करतील जरा शाबास. वाईड आहे आता वाईड आहे. व्हाईट बॉल आलेला आहे आणि प्रामुख्याने पुन्हा एकदा वडिया एक नकारात्मक बॉल आला असताना धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आणि पुन्हा एकदा आता वाईड लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न फसला. आता यावेळेला लेन बॉल होता आणि त्याला इथे वळवलेला आहे.
क्षेत्ररक्षक येतील, स्ट्रायकर एंडला फेक केली आहे. जोखमीचं ठरलं असं का? किंबहुना मागणी होती की नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो यावा, परंतु क्षेत्ररक्षकांनी केलेला थ्रो हा स्ट्रायकर एंडला होता. स्ट्रायकर एंडला का थ्रो केला जातो? कारण एखादा फलंदाज ज्यावेळेस स्ट्रोक खेळतो आणि त्यानंतर त्यांना धावायचं असतं, परंतु नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाजाला एक ऍडव्हान्टेज असतो की फक्त त्यांना तो फटका बघून ते धावायला सुरुवात करत असतात. म्हणजे कुठेतरी स्ट्रायकर एंडचा फलंदाज काही सेकंद डिले होतो पोहोचण्यासाठी, त्याचमुळे हा प्रयत्न केला गेला की काय? यावेळेला उजव्या स्टेच्या बाहेर वाईट +1 अशा 2 धावा. या बॉलच्या पाठीमागे सुजित मोरे यांनी वेग वाढवला आणि हा वेग यष्टीरक्षकांना थांबवता आला नाही. धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चला घाई करा. त्याचबरोबर आता आपण चिट्ट्या उडवत आहोत. टीम दाबे मोहन आपला एक प्रतिनिधी पाठवा, टीम बिरमणी आपला एक प्रतिनिधी पाठवा आणि टीम वाळणे आणि टीम हातलोड आपला प्रत्येकी एक एक प्रतिनिधी पाठवा. आपण चिट्ट्या उडवत आहोत, याची नोंद आपण घ्या. यावेळेला फुलर लेनचा बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेटचं पतन, लांबी कमी पडली आहे. त्याचा मोबदला मिळालेला आहे टीम हातलोडला विकेटने. जिथे आणखीन एक धक्का लागलेला आहे टीम वाळणे 11ला. आणखीन एक आक्रमक फलंदाज माघारी येत आहेत. अरुण आज मात्र निश्चित खास काही करू शकले नाही. प्रयत्न केला होता त्यांनी डाव सावरण्याचा, परंतु आज मोठा खेळ अरुण करू शकले नाहीयेत. आता नितीन यांच्या सोबतीला तेजस मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्षमता आहे. तेजस यांच्याकडेही बॅटिंग करू शकतात मधल्या फळीमध्ये, परंतु वाळणे 11 संघाला धावांची भूक ठेवावी लागेल. नाणेफेकीचा कौल जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य आहे की अयोग्य? शिल्लक चेंडू यात असले. कोणताही निर्णय हा चुकीचा नसतो, तो बरोबर आहे हे नेहमी आपल्याला सिद्ध करावं लागतं आणि त्यानंतरच मात्र त्या निर्णयाला आपण चर्चा करतो की चुकीचा होता की योग्य होता. उजव्या स्टीच्या बाहेर आलाय तो डॉट. फलंदाज तेजस यांना हा बॉल प्रभावित करून जाईल. आपण चर्चा करतोय की एखादा निर्णय योग्य असतो की अयोग्य. तो निर्णय योग्यच कसा आहे हे तुम्हाला सिद्ध करता आलं पाहिजे. फुलर लेनचा बॉल त्याला समोर खेळलाय, झडप घालतायत बॉलवरती. बॉलची फेकी केली जाईल. फक्त एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे येते. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 2 षटका अखेरीस टीम वाळणे 11 प्रथम फलंदाजी करताना 16 वरती 2 ही स्थिती आहे. टीम दाबे मोहन आपला प्रतिनिधी आलाय का? टीम दाबे मोहन, एक शेवटचा कॉल आहे, एक शेवटची सूचना. दाबे मोहन ओके आलाय का? टीम वाळणे 11 आपला प्रतिनिधी आलाय का? वाळणे 11चे प्रतिनिधी आहेत, हातलोडचे आहेत, दाबे मोहनचे आलेले आहेत. आता बिरमणी ओके आलात का? आपण या, आपण चिट्ट्या उडवत आहोत या षटकाच्या नंतर. एक विजय संघ, एक बिरमणी, एक इनिंग ब्रेक मध्ये डाव बदल ना तेव्हा आपण करू. ओके एक षटक आहे 5 मिनिटाचा आपण तयार आहे. नाव काय? रोहित काय? रोहित मोरे षटक क्रमांक आता 3 साठी आलेले आहे. चला घाई करा. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो, अधिकचा वेळ घेऊ नका. आणि बॅटिंग साठी समोरच्या बाजूला फलंदाज तयार होत आहेत तेजस आणि नॉन स्ट्रायकर एंडला नितीन. नितीन यांनी फलंदाजी करताना आतापर्यंत जी खेळी केलेली आहे ना, एका धावेची केलेली आहे. तेजस देखील एका धावेवरती खेळत आहेत.
फुलर लेनचा बॉल, फ्लिकचा फटका वेगाने सीमारेषेच्या दिशेने, परंतु एका धावेसाठी आहे डिक्लेअर झोन. पहिल्या बॉलच्या पाठीमागे 1 धाव, 5 बॉल शिल्लक राहिलेले आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 17 धावा. 2 गडी बाद. टीम वाळणे 11. चार्जर आहे इथे, चार्जर आहे असा. यावेळेला फटका समोरच्या बाजूला फेकून दिलाय, परंतु पहा इथे पकडले कॅच. लांबी कमी पडली. एक चांगला झेल तिकडे पकडलेला आहे. खेळाडू तिकडे होते. खेळाडूचं नाव काय त्याचं नाव काय कॅच सचिन मोरे. एक लाजवाब कॅच तिकडे पकडलेली आहे. असं वाटलं ज्यावेळेस हा फटका बॅट मधून निघाला, असं वाटलं की सीमारेषेच्या पलीकडे जाऊनच पडेल, परंतु लांबी कमी पडली आहे आणि याचा फायदा टीम हातलोडला मिळाला विकेटने. आणि प्रामुख्याने सचिन मोरे यांनी काय कॅच पकडली आहे. निश्चित काही अडथळ्यामुळे हा झेल आपण कव्हर करू शकलो नाही. काही नैसर्गिक अडथळे मैदानावरती आहेत, परंतु मैदानाच्या दिशेने जाऊया. संजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेला कार्पेटचा फटका नव्हे तर आता उचलून खेळलाय. 2 पूर्ण केलं. असं वाटलं की या बॉलवरती कार्पेटचा फटका येईल कारण ओव्हरपिच बॉल होता, परंतु हाही बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला. 2 धावा आलेल्या आहेत आणि हीच ती वेळ आहे जिथे फलंदाजांना फटके हवेतच खेळावे लागणार आहेत. मोठे फटके कसे येतील याचा प्रयत्न वाळणे 11 संघ करणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये, परंतु एका बाजूने कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. शॉर्ट पिच बॉल, स्ट्राइक बदलण्याचा प्रयत्न. एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि इथे एका फलंदाजाने आपल्या विकेटचा त्याग केलेला आहे. या अगोदर देखील आपण चर्चा केली की जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये आपण काही गोष्टींचा त्याग हा अनेक वेळा करत असतो आणि इकडे फलंदाजाने त्याग केलेला आहे. संजय 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 आउट होऊन माघारी गेलेले आहेत. नॉन स्ट्राईकला यावेळेला फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इकडेही विकेटचं पतन. कोण आउट झालं आउट कोण जी विकेटची पतझड सुरू झाली ती टीम वाळणे 11 ला थांबवता आली नाही आणि प्रामुख्याने एखादी मोठी पार्टनरशिप येणं फार महत्वाचं होतं. योगेश जर वगळले तर मोठा खेळ एकाही फलंदाजाला करता आलेला नाहीये. या डावामध्ये डावाची सुरुवात ही चौकाराने झाली होती, म्हणजे इरादे स्पष्ट होते वाळणे 11चे की आम्हाला चांगल्यात चांगली धावसंख्या उभारायची आहे, परंतु टीम हातलोडने केलेली अप्रतिम गोलंदाजी फलंदाजांना बांधून ठेवण्याबरोबरच विकेट घेतल्या. डिक्लेअर स्वरूपाची धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि धावसंख्या पहिल्या डावामध्ये वाळणे 11 ने उभी केलेली आहे. किती? वाढव काय करतो 20 धावा. 21 धावांचं लक्ष आहे टीम हातलोड या टीम समोर. येणारे 18 बॉल आणि गुणोत्तर आहे ते 21 धावांचा. आपण चिट्ट्या करूया. चिठ्ठी आहेत 3. त्याच्यामध्ये अशी विभागणी आहे. एका चिठ्ठीमध्ये दाबे मोहन नाव आहे, एका चिठ्ठीमध्ये बिरमणी नाव आहे आणि एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ नाव आहे. विजेता संघ कोणता? जो क्वार्टर फायनल क्रमांक 3 चा सामना सुरू आहे. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल त्याची ती चिठ्ठी ग्राह्य धरली जाईल. ओके, आपण चिठ्ठ्या करूया. सर्व संघांचे प्रतिनिधी आहेत. आपण चिठ्ठ्या उडवूया. कोणता संघ डायरेक्ट फायनल खेळेल आणि कोणता संघ सेमी फायनल खेळेल. KSK चे प्रथम अध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे संतोष मालुसरे साहेबांना विनंती आहे की आपण एक चिठ्ठी उचला आणि एका संघाला
फायनल मध्ये पोहोचवा आणि 2 संघांना सेमीफायनल खेळावी लागेल. KSK चे प्रथम अध्यक्ष म्हणून ज्यांची ख्याती आहे संतोषजी मालुसरे साहेबांनी इथे चिठ्ठी उचललेली आहे आणि आता ती चिठ्ठी आपण उलगडून पाहूया. कोणता संघ डायरेक्ट फायनल खेळेल? विजयी संघ डायरेक्ट फायनल खेळेल याची नोंद घ्या. म्हणजे आपण टॉस करूया. बीरमणी आणि दाबे मोहन या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया. दोन्ही संघ टॉस साठी या. आपण टॉस करूया. दाबे मोहन आणि टीम बीरमणी आपल्यामध्ये टॉस होत आहे. जो संघ या सामन्यामधून विजय होईल तो डायरेक्ट फायनल खेळेल असा चिठ्ठीचा कौल लागलेला आहे. बॉल सुपूर्द करा पंचांकडे. बॅट्समन कोण आहे? कोणाचा टॉस असेल? या बॅटरी मोहन दाबे पहिली सेमीफायनल जो जिंकेल तो फायनल. फायनल याच्याबरोबर खेळायचं. ते मोकळे होतील ना मॅच साठी आहे का नाही? टॉस साठी मोकळे होतील ते. 4:30 झाले. हा सामना संपवायला 4-4 पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार आणि प्रामुख्याने हा चौकार खेळलाय फलंदाज सचिन यांनी. याही वेळेला जबरदस्त फटका सीमारेषेच्या पलीकडे सरळ साधाव्यांसाठी येतो षटकार. ताकद आणि टायमिंग याचं मिलन. बॉल सीमा पार सरळ 4 धावांसाठी. फार जलद गतीने या 10 धावा उभारलेल्या आहेत. बॉलिंग अटॅक मध्ये किशोर आहेत, एक वेगवान गोलंदाज. यावेळेला बॉल हवेत खेळलाय. हाई बॉल सीमारेषा चिरतोय सरळ 6 धावांसाठी षटकार. अगदी 3 बॉल मध्ये हा सामना स्पष्ट झालेला आहे आणि प्रामुख्याने 5 धावांची गरज. अवघ्या 5 धावांची गरज आहे इथून पुढे. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. नौका बॉल द्या. चला टॉस साठी विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की बिरमणी आणि दाबे मोहन आपण तयार राहा. आपला लगोलग आम्ही टॉस करत आहोत. 5 धावांची गरज आहे फक्त इथून पुढे. पुन्हा एकदा बॉलर किशोर तयार, ज्यांच्यावरती चढवलाय प्रचंड भयानक हल्ला फलंदाज सचिन यांनी. या नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. अप्रतिम प्लेसमेंट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. आता विजयासाठी 1 धावेंची गरज आहे. फार जलद गतीने विजयाच्या दिशेने पोहोचण्याचा प्रयत्न हातलोड संघाचा.
अवघ्या एका धावेची गरज आहे इथून पुढे टीम हातलोडला विजयासाठी. एका धावेची गरज आहे या सामन्यामध्ये. आता चित्र स्पष्ट आहे की जो संघ जिंकेल ना तो या स्पर्धेची डायरेक्ट फायनल खेळेल. आणि यावेळेला हा आलाय तो डॉट. इथून पुढे एका धावेची गरज आहे आणि त्याचबरोबर आपण करणार आहोत तो टॉस. आणि इथे विजयी धाव टीम हातलोड साठी येते आणि हातलोड संघ डायरेक्ट या स्पर्धेची फायनल खेळेल याची नोंद आपण घ्या.